खोटं सांगत नाही मावशी हो. माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. पण यांच्याकडे आल्यापासून बघा ना कशी झाली. आणखीन वरतून बघायला तरी काय वाटतं का? बर का फाट कसं लुगडं. जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही. हो मला उतलं बितलं नाही ना. तस काय करू नको. साडी आज डायक्लेन करून आणली बर का. काय सांगायचं पोरग एवढं गुणाचं बर का. पोरग एवढं गुणाचं पण काय सांगायचं. कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक. कोणाची दृष्ट लागली का काय. सकाळपासून पोरग रडायचं थांबना गेले पहा. ए नाही नाही ए नाही ना काय झालं काय झालं. ए नाही काय झालं काय झालं. ए नाही काय झालं काय झालं बाळा. ए ना तू रडतो का कन तू. काय झालं बघा पप्पानं मारलं. हे पप्पानं मारलं. थांब 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 जरा थांब तिथे घरी चल घरी. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का मावशी मागच्या महिन्यात मी इथं सांगलीला आलते बरं का आपल्या बरं का मावशी सांगलीला. तिथे की नाही बरं का माझं तिथे की नाही माझं बरं का. एवढ्या लोकांना सांगायचं म्हणलं की मला नुसतं टेन्शनच येते बरं का. हो बरं का. तिथे की नाही बरं का माझं लग्न झालतं. आपल्या गावात आलतं की लग्नाला वराड. कोण कोण आलतं माझ्या लग्नाला हात वर करा बरं. कोण कोण आलतं माझ्या लग्नाला. ही म्हातारी आलती. आता कशी लागली डोळे वाटून पाहिलं. आता काय सांगायचं म्हणली पोरगलय चांगले पोरगलय चांगले देखना दिवाळी तोंडावर ना खाई कुठं बसलं होते पिंटे. ठेव काही आलता का नाही लग्नाला. आलता का नाही होय म्हण नाही तर अंगावडी आणि दसते बघ. आलता काय सांगायचं. कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती टपावर बसून आलं बरं का. आलाची आला लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसलं. करदुडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातले केस जाळून गेलं. पण ते काही का असतं ना बरं का. लग्न एवढं थाटात पार पडलं पण तुम्हाला घाई घाई मध्ये माझा नवरा दाखवायचं राहून गेलं बरं का. आमचे मिस्टर माझं कारभारी कुठं बसले तू. हे काही कसे बसलेत बघा ना. उठा कसा दिसते आमचा जोडा. कसा दिसते माझा परश्या. कसा दिसते माझा नाना पाटेकर. काय सांगायचं. तुम्ही म्हणाल पोरी तू एवढी तरणी दिसतीस. तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस मग मॉडेल का जुना पकडलंस. पण बरं का आमचं यांचं की नाही एक स्वभाव फार गोडे बरं का. पाहायचं तुम्हाला खाली बसव. उठा पाहिलं किती गोड स्वभाव मावशी. बसा खाली. उठा बर का महिला मंडळ. नवरा असा पाहिजे. नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसलं पाहिजे. उठ म्हणलं की उठलं पाहिजे. एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळत सुटलं पाहिजे बरं का. हा यांचा स्वभाव मला फार आवडला. पण काय सांगू तुम्हाला
सांगायचं हवं, लग्न झालं, नांदायला गेले, पण मॉडेल कडून निघालं. आणखीन कसं बघतात बघा. अहो लग्न झाल्यापासून बघते. तुम्ही म्हणाल आल्यालाच लागली नवऱ्याचं कारण सांगायला, हिला नेमकं झालं तरी काय. पण काय सांगायचं मावशी, मला सांगा, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे, पाहिजे का नाही चांगलं घर. पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते साधं मोडदानं घर तरी बांधावं की. आणखीन बघतोय कसा बघा की. अहो लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर. संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे, पाहिजे की नाही चांगलं घर. हो मी म्हणते नसू द्या चांगलं घर राहायला काय हरकत नाही, पण कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे की नाही, पाहिजे का नाही देवाला देवघर. कारण आमच्या एकनाथ महाराज म्हणतात किती मोठं घर असू द्या, पहा घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत नाही. किती मोठा बंगला असू द्या, त्या बंगल्यासमोर जर तुळशी वृंदावन नसेल तर बंगल्याला शोभा नाही. दादून किती मोठं गाव असू द्या, त्या गावामध्ये जर एखादं देवाचं मंदिर नसेल तर गावाला शोभा नाही. तसा हा माणूस आहे दादून, माणसाचा जन्म. किती मोठा माणूस असू द्या, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल, माझ्या स्वामींना जागा नसेल तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनाला सुद्धा काही किंमत नाही. म्हणून मोडकच घर आणि पडकच छप्पर आणि यांच्या देवाला देवघर नाही. म्हणून म्हणते दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको नवरा नको, दादला नको ग बाई, दादला नको नवरा नको, दादला नको ग बाई, अन हा नवरा, नवरा अन हा ठोंब्या. तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवरा सोडतीस का, विको कमी कर. तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवरा सोडतीस का, पण बरं का नुसत्या घरासाठी नवरा सोडायला काही रिकामी आहे वय मी. मला सांगा अंगावर नेसणे करता एखादी चांगली साडी नको का, पाहिजे का नाही चांगली साडी. पण काय सांगायचं, अहो लग्न झाल्यापासून बघ ते मोडद्यानं कधी साडी तरी घेतली का. पण तुम्ही म्हणाला पाच साड्या बदलल्यास की बरं, पण या पाची साड्या आमच्या यांनी नव्हत्या दिल्या बरं का. हे आमची एवढे हुशार नाहीत. या पाची साड्या आमच्या संदीप चव्हाण सरांनी मला भेट दिल्या. मला म्हटले तायडे आमच्या गावाला नव्यानं येतेस मग जुनी साडी का घालतेस बरं का. म्हणून आमच्या संदीप दादांनी मला पाच साड्या भेट दिल्या. म्हणून तरी कशी बसी 4 चौघीत आली. नाही तर काय सांगायचं, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती. अहो लग्न झालं तसं एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रासानं 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. पण रोज आंघोळीची गोळी घेते, मग काय करू. फाटकच लुगड अन तुटकीचं चोळी बरं का दादा, फाटकच लुगड तुटकीचं चोळी. तिला शिवून वापरेन म्हणलं, पण तिला शिवायला दोरा केव्हा नाही. आमचे एकनाथ महाराज म्हणतात कोणतं फाटकं लुगडे, कोणती फाटकी साडी आहे का. हो आज या कलियुगामध्ये ही साडी फाटकी का नाही. आज या कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटलं दादा. नातं नावाची जोडी फाटली, तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे, स्नेह नावाची सोयी पाहिजे. परंतु आज या कलियुगामध्ये नात्यामध्ये प्रेम राहिलं नाही, गोडवा राहिला नाही, आपुलकी जिव्हाळा विश्वास राहिला नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात असा विकल्प नावाचा नवरा नको. कारण एकदा का विकल्प माणसाच्या जीवनामध्ये आला की विकल्प माणसाला प्रपंचही करू देत नाही आणि परमार्थ देखील करू देत नाही. म्हणून म्हणते नवराच नको. खरं सांगते बरं का, नुसत्या साडीसाठी नवरा सोडत नाही महिला म्हणणं. मला सांग घरामध्ये खायला पाहिजे का नाही, जेवायला पाहिजे का नाही घरामध्ये. मग कधी म्हणायचे तुम्ही तसं, पाहिजे का नाही जेवायला. पण बघा ना फुकटचे सप्त्यातले पंक्ती खाऊन कसे बोकेसारखे फुगले. पण मला नुसती जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार सुद्धा नाही, कसा संसार करायचा सांगा की. जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार किंवा नाही. खोट सांगत नाही मावशी. माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं, पण यांच्याकडे आल्यापासून बघा ना कशी झाली. आणखीन वर उठून बघायला तरी काय वाटते का.
बर फाट कसं लुगडं जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही. हो मला सांगा महिला मंडळ सर्वात जास्त बायकांना काय आवडतं? सर्वात जास्त बायकांना काय आवडतं? कोण म्हणलं भांडायला आवडतं? भांडायचा विषय सोडा बर. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतं. आवडतं का नाही मावशी खरं सांगा? पण काय सांगा लग्न झाल्यापासून मोडदान एक तरी फुटलं म्हणजे गळ्यात बांधलाय का? अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं ताई साहेब यांचं नाव घ्या की, ताई साहेब यांचं नाव घ्या की, पण मोडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. पण आता तुमचा सर्वांचा मान राखते आणि एक यांचं शेवटचं नाव घेते बरं का, आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडका. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडका, आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडका. बस आणखी घेऊ बाय तुमच्या जवळची दिसते नाही कलरून ओळखलं तुमची भावकी दिसते. घेते आहे का? पहाटेच्या पारी कोंबड कुकत, पहाटेच्या पारी कोंबड कुकत, आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. भुकलं की नाही? मोड कासा पलंग तुटकी शेनेवार, वर्ण रंबिशाना नाही, सुरतेचे मोती गुळ धाव सोने, यांच्या राज्यात लेणे नाही. एका जनार्दनी समरस झाली आणि तो रस येथे नाही. म्हणून म्हणते बरं का नवराच नका जाऊन द्या बरं का. नवरा बिचारा कसं कसं पण पती हा परमेश्वर असतो बरं का मावशी. नवरा बिचारा कसं कसं ना बरं का, पण मला की नाही चांगली सोन्यासारखी 17-18 लेकर येत का? खोटं वाटत तुम्हाला? तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या दाऊ का? कुठं बसलं माझा नंबर 1चा पिंट्या? कुठं बसलं? दिसते का कुठं? दिसते का? कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन? कसा दिसतोय माझा शत्रुघ्न सिन्हा? कसा बसला बघा जणू का बाबळीच्या खोडावर बसला. पिंट्या ए पिंट्या लय बरं वाटत असं नाही? असल्या उतरत्या वयात अशी कवळी मम्मी सापडली. पिंट्या ए पिंट्या मम्मीची केस सोडवा ग, मम्मीला टकली करशी. बायका म्हणायच्या मम्मी काय बालाजीवन आणली का काय? आपला मामा फोटो काढतोय बघ, मामाला टाटा कर वाग. ए मामाला टाटा कर. हे पिंटे आपलं पप्पा. ए पप्पा पप्पाला टाटा कर, टाटा कर वागा पप्पाला. हे बघ टाटा. पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी द्यास कर. हा हा हे बघ पप्पी घे, नाही तर हे बघ पप्पाच्या अंगावर फिकीत असते. हे बघ पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी जास्त कर. ऐकतोय बर का, ऐकतोय मॉडेल बापाव गेले. काय सांगायचं, हा माझा की नाही बर का 1 नंबरचं पोरगे बर का. पहिले लॉकडाऊन मधले ए पिंट्या हे बघ बाळा पिंट्या, मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं अवघं मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? अवघं मम्मी. मोठ्यानं म्हणायचं, मोठ्यानं मोठ्यानं म्हण. हे बघ ए पिंट्या मम्मी. ए बाळा मोठ्यानं पिंट्या अवघं मम्मी. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी काय उतरली नाही. नोकियाचा चार्जर आहे वागा वर सर वाग. हे नाही पडू देत, पडू देत नाही. 90 किलोची उचली ते मी. खात्या पित्या घरची मम्मी रे. मावशो किती महिन्याच असेल? किती महिन्याच असेल? अहो आता 6 महिना झालाय.
आणखी लेकरला दुधाचे दात पण आले नाहीत बघा. पिंटे कोणी गिरणीचं पीठ खाते कोणास ठाऊक. मूल खाता जडची जड लागतोय का रामदेव बाबाचा आटा खाते कोणास ठाऊक. पिंट्या ए पिंट्या तुझी चुन्याची डबी लेट वाचली बघ. दोन नंबरचं गेलं बरं का पाठीमागे. त्याला लगेच ठेपा लागला की आता मम्मी मलाच उचलते. हा एक नंबरचा पिंटे होता बरं का. तुम्हाला माझा नंबर 2चा धावते बरं का. या या शिवसेनेचे कार्यकर्ते या. लय हाल नको झाडाची खांदी मोडून. नवीन बसवायची अनलिमिटेड रिचार्ज दिसतंय. जीवाचा पॅक मारून आला वाटतं बघ. ए पिंट्या पिंट्या ओ कसा दिसतोय माझा गुलाबजामुन. कसा बसला बघा जणू का छोट्या हातीत बसलाय. पिंट्या ए पिंट्या ठेव करे आपला पप्पा. ए बाळा पप्पा पप्पा पप्पाला टाटा करे. पप्पाला टाटा कर. पप्पाला उगाच करे. सगळं ऍक्टिव्ह वाघ बापाव गेलं बरं का. पिंट्या ए पिंट्या बरं का मंडळी हा 2 नंबरचं बरं का दुसऱ्या लॉकडाऊन मधलं. पोरग माझ्याकडे बघून थोडस घाबरले बरं का. पोरग माझ्याकडे बघतोय विचार करतोय म्हणतोय मम्मी जरा डेंजर दिसते. पोरग म्हणतोय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते. दिसते का नाही जवळ नको नाही तर टोचल बघ. पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते पण याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून. बरं का मावशी पिंट्या उतलं बितलं नाही ना तस काय करू नको. साडी आज डायक्लेन करून आणली बरं का. काय सांगायचं पोरग एवढं गुणाचं बरं का. पोरग एवढं गुणाचं पण काय सांगायचं कोणाची नजर लागली का काय कोणाच ठाऊक. कोणाची दृष्ट लागली का काय. सकाळपासून पोरग रडायचंच थांबना गेले पहा. ए नाही नाही ए नाही ना काय झालं काय झालं. ए नाही काय झालं काय झालं. ए नाही काय झालं काय झालं बाळा. ए ना तू रडतो का कन तू. काय झालं बघा पप्पानं मारलं. ए पप्पानं मारलं. थांब 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 जरा थांब तिथे घरी चल घरी. पोरग जरा पुढच्या डब्यातलंय बरं का. वर सर्व काय सांगायचं मावशी. सकाळपासून कार्ट रडायचंच थांबणं. शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंकू ग्रेप बॉटल म्हणते ते पाजून बघ पोर रडायचं थांबलं. खोटं सांगत नाही मावशी. त्या म्हातारीचं ऐकलं पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली तरी सुद्धा पोरग रडायचंच थांबणं. एक शेवट चांगला गीत गाऊन बघते बरं का. पोरग रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बाप्पाच्या मांडीवर देखील. कसं बघतोय बघा की मोडतं. रडता राही ना बाळ माझं रडता राही ना.
परी समजावते मागील ते काया देते परी समजावते मागील ते काया देते आपटोनी जगते अलगते पारणा रडता राहीना वळ माझं रडता राहीना रडता राहीना वळ माझं रडता राहीना नानपरी करीतो छंद रडतो नेत्रातून वाहते याचा डोळा लागेना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना रडता राहीना परी करतो छंद रडतो हा सुंदर वाटे वाहती बिंदू डोळ्यात हे रडता राहीना बाळ माझं रडता राहीना खुशाल मम्मीला लाता मारतोय